शक्तीपीठ रद्द न केल्यास हातात बंदुका घेऊ महेश खराडे यांनी दिला इशारा। पवनार वर्धा ते पत्रादेवी गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादन हरकतीच्या नोटिसा शेतकऱ्यांना बजावण्यास सुरुवात झालेली आहे। या नोटिसीचे दहन गुरुवारी स्टेशन चौकात करण्यात आले। यावेळी शासनाच्या विरोधात बोंब ठोकण्यात आली। शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा शक्तीपीठ रद्द न केल्यास हातात बंदुका घेऊ असा इशारा महेश खराडे यांनी दिला आहे। सदर आंदोलन शक्तीपीठ विरोधी कृती समितीच्या वतीनं करण्यात आलं। जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, रद्द करा शक्तीपीठ मार्ग रद्द करा। शेतकरी विरोधी सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला। यावेळी महेश खराडे यांनी म्हटलं आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचे आश्वासन दिलं होतं, मात्र निवडणुकीनंतर कोणत्याही परिस्थितीत करणारच अशी भूमिका घेतली गेली। त्यामुळे आता माधवनगर बुधगाव करनाळ आदी गावातील शेतकऱ्यांना नोटीस बजावण्यास प्रारंभ झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतापात वाढ झाली आहे। त्यामुळेच आम्ही या नोटिसीचे दहन केलं आहे, पण आम्ही केवळ दहन करून थांबणार नाही। या प्रसंगी हातात शस्त्र घेऊ पण 1 इंचही जमीन देणार नाही। खराड म्हणाले, महामार्ग हे विकासाचं मोठं साधन आहे, यात दुमत नाही, पण जे महामार्ग गरजेचे आहे ते करा, त्याला आमचा विरोध नाही। शक्तीपीठ महामार्ग हा रत्नागिरी विजापूर महामार्गाला समांतर आहे। रत्नागिरी विजापूर रस्त्यावर पुरेशी वाहनं नाहीत, आवश्यक तेवढा टोल या रस्त्यावर गोळा होत नाही। मग हा महामार्ग कशासाठी? कोणत्या भाविकाची मागणी नाही, वाहनधारकांची मागणी नाही, कुणाची मागणी नसताना ठेकेदार आणि आमदार खासदारांना पोचण्यासाठी हा महामार्ग होतो आहे का? आणि यामुळे याला आमचा विरोध आहे। याशिवाय यात भ्रष्टाचारही प्रचंड आहे। राष्ट्रीय महामार्गाचे 1 किलोमीटरचा खर्च 35 कोटी आहे, या महामार्गाचा 107 कोटी आहे। हा सर्व पैसा ठेकेदार, आमदार, खासदारांना वाटप होणार आहे। त्यामुळे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही लढा चालूच ठेवणार। यावेळी प्रवीण पाटील, उमेश एडके, रघुनाथ पाटील, भालचंद्र आंबोळे, राजेश एडके, राजेश पाटील, अधिक पाटील, विलास थोरात, मुरलीधर निकम, प्रशांत पाटील, श्रीकांत पाटील, अनिल कोकाटे, मयूर पाटील, सुनील पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। राज्य सरकारनं गोवा टू वर्धा शक्तीपीठ महामार्ग करण्याचं धोरण आखलेलं आहे आणि या शक्तीपीठ महामार्गाला राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे। कोणत्याही शेतकऱ्याची, भाविकाची, वाहनधारकाची मागणी नसताना हा महामार्ग रेटण्याचं धोरण राज्य सरकार करतं आहे आणि त्या धोरणाचा एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना आता नोटिसा मिरजेच्या प्रांताधिकाऱ्यांनी नोटिसा पाठवलेल्या आहेत आणि कोणाची मागणी नसताना, काही मुठभर लोकांच्या मागण्या असताना दलालांनी मागणी केल्यानंतर त्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत। त्यामुळं या नोटिसींचं धन या ठिकाणी स्टेशन चौकात करण्यात आलेलं आहे आणि यापुढच्या काळात अशा नोटिसा पाठवल्या तर नोटीस पाठवणाऱ्यांचं आम्ही दहन करू। प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना बडवून काढावं लागलं तर बडवून काढू, हातात शस्त्र घ्यावं लागलं तर घेऊ, मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्ग आम्ही होऊ देणार नाही असा निर्धार सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसह राज्यातल्या शेतकऱ्यांनी केलेला आहे। ही फक्त एक झलक आहे, हे आम्ही झलक दाखवलेलं आहे। या पुढच्या काळात जे काही उग्र आंदोलन होईल त्याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।